म्हणजे इंद्राला राणीच्या हातची चव आवडली तर. अहो काकी, फक्त आवडली नाही तर दादू राणीच्या आणि राणीच्या हातच्या चवीचाही प्रेमात पडलाय. राणी, हा, आजचे मोदक तूच केले होतेस ना? नाही नाही, मी एकटीने नव्हते केले, उर्मिला ताई पण करू लागल्या की. उर्मिलाच्या हातची चव मी चांगलीच ओळखते. मला आई म्हणतेस ना, आणि मग माझ्याशीच खोटं बोलणार आहेस? मला माहितीये ते मोदक तूच केले होतेस. अगं असं म्हणतात, एखाद्याचा स्वभाव त्याने केलेल्या प्रत्येक गोष्टीत उतरतो. आणि स्वयंपाक ही अशी गोष्ट आहे ज्या स्त्रीचा फक्त स्वभावच नाही तर मन सुद्धा उतरतं. तुला माहितीये, एखादी स्त्री जेव्हा जीव ओतून एखादा पदार्थ बनवते की नाही, तेव्हा तो सगळ्यांना आवडल्याशिवाय राहत नाही. अगं आज इंद्राचं सुद्धा तेच झालंय. राणी, तू सगळ्यांची मनं जिंकलीस. अगं अगदी मालतीला सुद्धा आवडलंय, पण ती दाखवणार नाही तसं. तू सगळं व्यवस्थित केलं. फक्त एक गोष्ट मला कळत नाही, मोदक तू आणि उर्मिलानी मिळून बनवले असं का म्हणालीस? अहो आई, तसं जर केलं नसतं ना तर मालती मॅडम उर्मिला ताईंवर खूप ओरडल्या असत्या. आणि आता गणपती बाप्पा घरात असताना मला घरात वाद नको होते. आणि तसंही मी ठरवले, सून म्हणून हे घर नेहमी जोडायचा विचार करायचा, तोडायचा नाही. बंद कर तुझी नाटकं. तू हे सगळं यासाठी केलंस कारण तुला मोठेपण मिरवायचं होतं. मला इतरांच्या नाही, माझ्या स्वतःच्याच नजरेत पाडायचं होतं. तुझ्या मनात काय चाललंय ना हे चांगलंच माहितीये मला. कोणी सांगितलं होतं तुला माझ्यावर दया दाखवायला? तू हे सगळं मुद्दामून केलंस ना? अहो ताई, तुम्ही असं का बोलताय? मी खरंच सांगते, माझ्या मनात काही चुकीचं नव्हतं. आणि आपण दोघींनी मिळून मोदक केलं असं म्हटल्यावर आबासाहेबांना किती आनंद झाला तुम्ही पाहिलत ना. अहो मालती मॅडम पण ओरडल्या नाही. माझ्या या बोलण्यानं ना तुम्ही हारलात ना मी जिंकले. आणि मला पण तेच पाहिजे होतं. आणि आबा म्हणतात तसं, आपल्याच माणसांबरोबर कसली हार आणि कसलं जीत. आणि तसं बी ताई, तुमचा मान माझ्यापेक्षा मोठा आहे. अहो मला तुमचा मान जपायचा होता. माझा मान गेला खड्ड्यात. माझा मान पान जपाय